Class 6, Subject Math, Chapter number 10, Equation, Part 2. Question number 4. Solve the following equation. Number 1, y minus 5 is equal to 1. Y minus 5 is equal to 1. Therefore, y minus 5 plus 5 is equal to 1 plus 5. बघा या एक्झाम्पल मध्ये y मायनस 5 दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला बोथ साइड ऍडिशन करायची आहे. ऍडिंग 5 टू बोथ साइड, दोन्ही बाजूला 5 ऍड करायचे आहे. y मायनस 5 प्लस 5 इज इक्वल टू 1 प्लस 5. बघा मायनस 5 प्लस 5 म्हणजे ह्या अपोजिट साइन आहे, म्हणून याची ऍडिशन आपल्याला काय येईल, 0 येईल. And 1 plus 5 is equal to 6. Y plus 0 is equal to 6. Therefore, y is equal to 6. म्हणजे y ची व्हॅल्यू काय होईल, 6. त्यानंतर सेकंड नंबर 8 is equal to t plus 5. या एक्झाम्पल मध्ये t plus 5 दिलेला आहे, म्हणजे इथे ऍडिशन आहे. तर आपल्याला सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम बोथ साइड, म्हणजे दोन्ही बाजूला 5 काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. Therefore, 8 minus 5 is equal to t plus 5 minus 5. म्हणजेच आपण आता दोन्ही साइडला 5 काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. Therefore, 8 plus minus 5 is equal to t plus 0. बघा 8 मधून आपण 5 मायनस केलेले आहे, तर आन्सर मिळालेला आहे 3. आणि t 5 मायनस 5 केल्यानंतर आपल्याला t इज इक्वल टू 0 मिळालेला आहे, म्हणून t ची व्हॅल्यू काय येईल, 3 येईल. तर अशा त्यानंतर थर्ड नंबर बघायचा आहे. 4x इज इक्वल टू 52. 4x इज इक्वल टू 52 म्हणजेच यामध्ये मल्टिप्लाय हे साइन आहे, तर आपल्याला बोथ साइड डिवाइडिंग फॉर्म 5 करायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला 4 डिवाइड करायचं आहे. 4x अपॉन 4 and 52 अपॉन 4, म्हणजेच दोन्ही साइडला 4 आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. 4 4 1 जा 4, 1x आपल्याला या साइडला मिळालेले आहे. and 52 डिवाइड 4 इज इक्वल टू 13, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 13 आलेली आहे. त्यानंतर 4 नंबर 19 इज इक्वल टू m मायनस 4. या ठिकाणी m मायनस 4 आहे, म्हणजे सबट्रॅक्शन आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, ऍडिंग 4 टू बोथ साइड, म्हणजे दोन्ही बाजूला 4 ऍड करावं लागेल. Therefore, 19 plus 4 is equal to m minus 4 plus 4. म्हणजेच आपण दोन्ही साइडला काय केलं आहे, 4 हे ऍड केलेले आहे. 19 plus 4 is equal to 23. आणि minus 4 plus 4 इथे काय आहे, अपोजिट साइन आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू काय, m plus 0 येईल, म्हणून आन्सर येईल. Therefore, m is equal to 23. त्यानंतर 5 नंबर बघा. m अपॉन 4 इज इक्वल टू 9. m अपॉन 4 आहे, म्हणजेच इथे काय आहे, डिव्हिजन साइन आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. m डिवाइड बाय 4 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय 4. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 4, म्हणजेच आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूला 4 मल्टिप्लाय करणार आहोत, म्हणजेच काय होईल. Therefore, m multiply 4 and 4 multiply 1 is equal to 9 multiply 4 काय होईल, 36. तर इथे काय होईल, 4 4 कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल, 1p is equal to 36. Therefore, p is equal to 36, म्हणजेच p ची व्हॅल्यू काय येईल, 36. त्यानंतर 6 नंबर बघा. x plus 10 is equal to 5. आता आपल्या लक्षात आलं आहे इथे काय आहे, ऍडिशन आहे, म्हणून आपण काय करणार, m plus 10 minus 10 is equal to 5 minus 10.
दोन्ही बाजूला 10 काय करणार आहोत मायनस करणार आहोत म्हणजे सबट्रॅक्ट करणार आहोत. x प्लस 10 मायनस 10 इथे काय आहे अपोजिट साइन आलेलं आहे म्हणून x ची व्हॅल्यू काय 0. त्यानंतर 5 मायनस 10 तर इथे आन्सर काय निगेटिव्ह 5 म्हणजे x ची व्हॅल्यू काय x इज इक्वल टू निगेटिव्ह 5. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे m मायनस 5 इज इक्वल टू निगेटिव्ह 12. तर बघा इथे काय आहे साइन मायनस साइन आहे म्हणजेच आपल्याला ऍडिंग करायचं आहे ऍड करायचं आहे m मायनस 5 प्लस 5 इज इक्वल टू निगेटिव्ह 12 प्लस 5 ऍडिंग 5 टू बोथ साइड म्हणजेच आपण काय करणार आहोत लेफ्ट आणि राइट साइड दोन्ही साइडला 5 ऍड करणार आहोत. तर m मायनस 5 प्लस 5 आता इथे काय आहे अपोजिट साइन आहे अपोजिट साइन ची व्हॅल्यू काय m प्लस 0 येईल. त्यानंतर 12 प्लस निगेटिव्ह 12 प्लस 5 तर आन्सर काय निगेटिव्ह 7. देअरफॉर m इज इक्वल टू निगेटिव्ह 7 म्हणजेच m ची व्हॅल्यू काय निगेटिव्ह 7. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे p प्लस 4 इज इक्वल टू निगेटिव्ह 1. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ऍडिशन साइन आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम बोथ साइड म्हणजेच दोन्ही बाजूंनी 4 काय करायचे सबट्रॅक्ट करायचे वजाबाकी करायचे. देअरफॉर p प्लस 4 मायनस 4 इज इक्वल टू निगेटिव्ह 1 मायनस 4. तर बघा दोन्ही साइडला आपण सबट्रॅक्ट केलेलं आहे p प्लस 4 मायनस 4 म्हणजेच अपोजिट साइन आहे म्हणजेच p ची व्हॅल्यू इथे काय p प्लस काय 0 येईल. देअरफॉर निगेटिव्ह 1 प्लस निगेटिव्ह 4 आता इथे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होईल याची व्हॅल्यू काय p इज इक्वल टू निगेटिव्ह 5. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघायचं आहे आपल्याला राइट द गिव्हन इन्फॉर्मेशन ॲज अन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन म्हणजेच आपल्याला खालील उदाहरणामध्ये काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आणि ते इक्वेशन सोडवायचं आहे. बघा एक्झाम्पल हर्बा owns some sheep after seeing 34 of them in the market. He still has 176 sheep. How many sheep did Harba have at first? म्हणजेच पहा या ठिकाणी काय होईल हर्बाजवळ काही मेंढ्या होत्या हर्बाजवळ काही मेंढ्या होत्या तर बाजारात त्यातील 34 मेंढ्या त्याने मार्केटमध्ये विकण्यासाठी नेल्या. त्या विकल्यानंतर 176 sheep त्याकडे शिल्लक राहिल्या. तर हर्बाकडे एकूण किती मेंढ्या होते हे आपल्याला विचारले. हाऊ मेनी sheep did हर्बा have at first? तर आता आपण सोल्युशन सोडून बघूया. लेट्स द नंबर ऑफ sheep बिफोर सेलिंग BX म्हणजेच हर्बाजवळ काही मेंढ्या होत्या. Therefore, x minus 34 is equal to 176. या ठिकाणी हर्बाजवळ काही मेंढ्या होत्या आपल्याला किती मेंढ्या आहे हे फिक्स माहित नसल्यामुळे आपण x हे व्हेरिएबल वापरलेलं आहे. आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन मार्केट म्हणजे त्यातील त्याने 34 मेंढ्या काय केलेल्या आहेत मार्केटमध्ये विकल्या आहेत म्हणून विकल्या म्हणजे काय झालं त्याच्याकडे कमी झालेले आहेत म्हणून आपण इथे काय साइन घेणार आहोत सबट्रॅक्शन साइन घेणार आहोत. म्हणून आपला एक्झाम्पल काय तयार झाला आहे x minus 34 is equal to 176. आता बघा त्याच्याकडे 176 sheep काय झालेले आहे शिल्लक राहिलेले आहे म्हणून आपलं एक्झाम्पल झालेलं आहे x minus 34 is equal to 176. बघा इथे आता मायनस साइन आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल ऍडिंग 34 टू बोथ साइड म्हणजेच दोन्ही बाजूला 34 ऍड करावं लागेल. देअरफॉर x minus 34 plus 34 is equal to 176
प्लस 34. बघा या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला 34 नंबर काय केला आहे, ऍड केलेला आहे. x मायनस 34 प्लस 34 इथे अपोजिट साइन आलेला आहे, म्हणजेच x प्लस काय 0 आणि 176 प्लस 34 या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन आन्सर आहे 210. Therefore x is equal to 210. तर आन्सर आलेला आहे 210. Therefore the number of sheep with herba before selling is 210. म्हणजे हर्बाकडे एकूण 210 शीप आहे, शिल्लक आहे असं आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबर बघायचा आहे. बघा सेकंड नंबर मध्ये काय दिलं एक्झाम्पल. साक्षी prepared some jam at home and filling it in bottle. After giving away 7 of the bottle to her friends, she still has 12 for herself. How many bottles has she made in all? If she filled 250 grams of jam in each bottle, what was the total weight of the jam she made? बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे. साक्षी घरी गुळापासून गुळंबा तयार केला आहे आणि काही बॉटलमध्ये तो भरला आहे. त्या बॉटलपैकी 7 बाटल्या गुळांबा तिने आपल्या मैत्रिणीला म्हणजे फ्रेंडला वाटला आहे. घरी 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला आहे. तर एकूण बाटल्या गुळांबा किती तयार केला आहे हा प्रश्न पहिला आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर एका बाटलीत गुळांब्याचे वजन 250 ग्राम टाकलेले आहे. तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आपण आता हे सोल्युशन सॉल्व करणार आहोत. लेट्स द टोटल नंबर ऑफ बॉटल बी एक्स. बघा आपल्याला किती बॉटल तयार केलेला आहे हा फिक्स माहित नाही, म्हणून आपण एक व्हेरिएबल वापरलेला आहे ते म्हणजे x. लेट्स द टोटल नंबर ऑफ बॉटल बी एक्स. बघा आफ्टर गिव्हन अवे 7 बॉटल टू हर फ्रेंड, म्हणजे तिने त्यातील 7 बॉटल काय केलेला आहे तिच्या मैत्रिणीला दिलेला आहे. शी स्टील हॅज 12 बॉटल फॉर हरसेल्फ. त्यापैकी तिने आपल्या मैत्रिणीला 7 बॉटल दिल्यानंतर तिच्याकडे 12 बॉटल शिल्लक आहे. म्हणजेच काय होईल इक्वेशन. x मायनस 7 इज इक्वल टू 12. म्हणजे 7 बॉटल तिने दिल्यामुळे तिच्याजवळ काय झालेलं आहे कमी झालेलं आहे, म्हणून इथे मायनस साइन आलेला आहे. x मायनस 7 इज इक्वल टू 12 हे आपलं इक्वेशन तयार झाले आहे, सोल्युशन तयार झाले आहे, ते आपण सॉल्व करूया. x मायनस 7 इज इक्वल टू 12. इथे काय साइन आहे मायनस साइन आहे, म्हणून आपल्याला ऍडिंग 7 ऑफ बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूला 7 काय करायचे आहे ऍड करायचे आहे. x मायनस 7 प्लस 7 इज इक्वल टू 12 प्लस 7. बघा या ठिकाणी आपण काय केलं आहे बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूला 7 काय केले आहे ऍड केलेले आहे. x मायनस 7 प्लस 7. आता इथे काय आहे अपोजिट साइन आहे, म्हणून इथे काय x प्लस 0 इज इक्वल टू 12 प्लस 7 आहे. 12 प्लस 7 काय होईल 19. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 19. वेट ऑफ जाम इन इच बॉटल 250. आता बघा या ठिकाणी टोटल बॉटलची संख्या काय मिळालेली आपल्याला 19 मिळालेली आहे. आता तिने काय केलेलं आहे एका बॉटल मध्ये 250 ग्राम जाम बॉटल मध्ये ऍड केलेला आहे म्हणजे भरलेला आहे. तर टोटल वेट ऑफ जाम विचारलेला आहे, तर आपण काय करणार आहोत टोटल वेट काढायचं आहे. म्हणजेच 90 मल्टिप्लाय 250 ग्राम याची काय करणार मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर मिळेल
4750 ग्राम. आता इथे ग्राम आहे परंतु आपल्याला आन्सर केजी मध्ये विचारलेला आहे म्हणून आपण याला काय करणार आहोत केजी मध्ये करणार आहोत. म्हणून 4750 डिवाइड बाय 1000 केजी. तर आन्सर मिळेल आपल्याला 4.75 kg. Total number of bottle of jam made by Sakshi is 90. म्हणजे तिने 90 बॉटल तयार केलेला आहे आणि जे गुळंबा तयार केला आहे जाम तयार केलेला आहे तो किती केलेला आहे 4 kg and 75 ग्राम. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. त्यानंतर थर्ड नंबर Archana bought some kilogram of wheat. She required 12 kg per month and she got enough wheat meal for 3 months. After that, she had 14 kg left. How much wheat had Archana bought altogether? बघा इथे आपल्याला काय म्हटलंय अर्चनाने काही किलोग्राम गहू बाजारातून खरेदी केला आहे. प्रत्येक महिन्याला पर मंथ 12 kg म्हणजेच प्रत्येक महिन्याला तिने 12 किलो गहू वापरलेला आहे. असे 3 महिने गहू तिने दळण केलेले आहे. तेव्हा 14 किलोग्राम लेफ्ट म्हणजे तिच्या जवळ 14 किलोग्राम गहू शिल्लक राहिलेला आहे. तर अर्चनाने किती गहू खरेदी केला हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे. Less the total weight bought by Archana be x kg. बघा आपल्याला अर्चनाकडे किती गहू आहे किती किलोग्राम गहू आहे हे आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय घेतलं आहे व्हेरिएबल x kg घेतलेला आहे. Weight using in one month 12 kg. तिने प्रत्येक महिन्याला 12 किलो वेटनी गहू वापरलेले आहे. Weight using in 3 months. आता 3 महिन्यामध्ये काय होईल मग 12 multiply 3 किंवा 3 multiply 12 is equal to 36 kg. तर बघा 3 महिन्यामध्ये तिने जो गहू वापरलेला आहे तो आहे 36 kg. 12 3 चा 36 kg. आता बघा तिच्याकडे काही गहू होता त्यापैकी तिने 3 महिन्यामध्ये 36 kg गव्हाचा वापर केला आहे तर आपल्याला तिच्याजवळ 14 kg शिल्लक राहिलेला आहे. म्हणून आपलं इक्वेशन काय तयार होईल x minus 36 is equal to 14. बघा या ठिकाणी साइन काय आलेला आहे मायनस आलेला आहे म्हणजेच आपल्याला ऍडिंग काय करायचं आहे 36 टू बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूला 36 ऍड करायचे आहे. आपलं इक्वेशन आहे x minus 36 is equal to 14. Therefore, x minus 36 plus 36 is equal to 14 plus 36. दोन्ही बाजूला आपण 36 काय केले आहे ऍड केलेले आहे. आता इथे अपोजिट साइन आला आहे. Therefore, x plus 0 इथे काय 0 येईल and is equal to 14 plus 36 is equal to काय 15. Therefore, x is equal to 50. Answer is 50. The total amount of weight by Archana was 50 kg.